आपल्या नशिबात तेवढं मिळणार आहे महाराज. संसार होत राहणार आहे, परमार्थ आपल्याला करावं लागणार आहे. तळमळे संतांना मी नेहमी सांगतो, मायबाप जर चांगले असले तर लेकरं नीट वागत आहेत, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी नीट वागत आहेत, आणि साधू चांगला असला तर समाज नीट वागवतो. मायबापाला वाटत असेल लेकरांनी नीट वागावा, आधी मायबापाने नीट वागावा. गुरुजीला वाटत असेल विद्यार्थ्यांनी नीट वागावा, आधी गुरुजी नीट वागावा. आणि साधूला वाटत असेल समाजाचं कल्याण व्हावा, आधी साधू नीट वागावा. जास्तीत जास्त लेकरू घडण्याची जबाबदारी आईवर आहे का बापावर? आईवर. मारा कोणत्या बी लेकराला विचारा, काय नाव आहे तुझं? विनायक. तुझं रे? तुला आई जास्त आवडते का पप्पा? आई. तुला? आई. तुला? आई. तुला? तुला? अरे बापाचं नाव घ्या ना रे. कोणाच्या तोंडाचा शब्द महाराज बापाचं नाव येत? पहिला शब्द कोणाचा आहे? बरं कोणता बी कीर्तन करायला कविता आईची म्हणतो का बापाची? बाप माझा. कविता कोणाची महाराज? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. नभीची चांदणी तू चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं. शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेलं. आई तुझ्याच पाशी ग, आई तुलाच मागे. आई तुझ्याच पाठी ग, आई तुलाच मागे. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आता. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हे मेरा बंद. आई माझी प्रत्येकाच्या तोंडात आई आहे म्हणा. आईने ठरवलं लेकरू बिघडू द्यायचं नाही, बाप किती बी वाईट असू दे म्हणा. बाबा मी खानदानी दारू पिणाऱ्याचा मुलगा आहे बरं का, खानदानी. आमच्या वडिलाला सकाळी उठलं की दारू लागायची, पण आमच्या आईने ठरवलं एका दारू पिणाऱ्याचा मुलगा सुद्धा चांगल्या प्रकारे कीर्तन करू शकतो. प्रत्येकाच्या माईने ठरवा महाराज. आईची ताकद. मातेच्या स्वभावे पुत्राची घडा, मातेच्या स्वभावे पुत्राची घडा. वाह वाह क्या बात है. स्वभावे पुत्राची घडा, मातेच्या स्वभावे पुत्राची घडा. जय हो. मातेच्या स्वभावे पुत्राची घडा, मातेच्या स्वभावे पुत्राची घडा. मातेच्या स्वभावे पुत्राची घडा, मातेच्या स्वभावे पुत्राची घडा. जात ठेवी आपुले वर्तना, जात ठेवी आपुले वर्तना. जात ठेवी आपुले वर्तना, जात ठेवी आपुले वाचा. जात ठेवी मातेच्या स्वभावे पुत्राची घडावा, मातेच्या
सेवा जो आमच्या महाराजा करता येतं बेस्ट. काय गोड प्रमाण दिले. काय प्रमाण. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण हा त्यात ठेवी आपले वर्तन. क्या बात आहे. पाठांतर चांगले बरं का महाराज. असे माणसं पाहिजे. मी तर नेहमी सांगतो प्रवास करायचा तर गाडी नीट पाहिजे, रस्ता नीट पाहिजे आणि ड्रायव्हर फुल प्यायला पाहिजे. म्हणजे न दिलं नाही तर वाड्याला जायचं काय महाराज. जेवण करायचं तर गावरान गायचं दूध पाहिजे, बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावायला हा खायचं कळत ठेसा पाहिजे आहे का बरं. स्वयंपाकाला बी बाई सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणाऱ्याला कशा संग काय खावा याची कोण मला अकल पाहिजे. नाही तर काय काय महाराज कशा संग काय खावा याचाच मेळ लागत नाही महाराज. पहिल्या बाया सुगरण होत्या महाराज, कमी मसाला स्वयंपाक चांगलं करायचे. आताच्या बाया डब्याच्या डबे मसाला चव नाही, कशाला अजिबात चव नाही महाराज. पहिल्या बाईनं भाकर केली तर इतकी भाकर फुगायची, आता भाकर नाही फुगत, करणारीच फुगती मूडदा बसला तिचा. काळ विचित्र आहे महाराज. तुम्ही आणखीन बघा जेवण्याचा आनंद खेड्यामध्ये का सिटीमध्ये. हा खेड्यात, सिटीत नाही महाराज. सिटीत फक्त बोलायला स्टँडर्ड. गेल्या गेल्या महाराज म्हणलं बोला तुम्ही चहा घेणार का शरबत. म्हणलं चहा होईपर्यंत शरबत. सिटीतल्या बायला लेकरू सुद्धा भेट नाहीत महाराज. एखादं लेकरू येड्यावणी करायला सिटीतली बाय काय म्हणते माहिती आहे का, ए पिल्लू तसं करू नको, पप्पाला सांगे. जसं भजन ठुलय तिथं एवढा सोरला मी ती महाराज. त्याला खेड्यातलीच बाई लागते महाराज. काय लेकरू भेट नाही. पप्प्या पप्प्या म्हणाला तुला तुला तुझ्या बापाला संगत चिर लागलाय. कीर्तनाला 3 माणसं पोषक पाहिजेत, वादक नीट पाहिजेत, गायक आपण जे म्हणलं तेच म्हणायला पाहिजे. काल मी म्हणलं रंगणी रांगत गुलगुला बोलत, मागचं म्हातारं म्हणलं रंगणी रांगत गंगूला बोलत. काय करायचं मला सांगत. अहो लय तरातराचे नमुने भेटतात महाराज. काल एक म्हातारं पुढं बसलं, उगाच मान हलवायचं महाराज. असं करायचं आणि पुन्हा असं करायचं. मला वाटलं लयच अभ्यास कोण महाराज. सगळं कीर्तन मी त्या म्हाताऱ्याकडे बघूनच केलं महाराज. कीर्तन झालं लोकांना म्हणलं म्हातारा लयच अभ्यास होईल. लोक म्हणले ते भैर लय अवघड महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ आणि शेव ब्रह्मरस आवडी याच्यासारखा आनंद नाही. माईला ठरवलं जर लेकरू बिघडू द्यायचं नाही. आतापर्यंत जेवढे जेवढे क्रांतिदर्शी पुरुष झाले याच्या मागे जर हात कोणाचा असेल तर आईच आहे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज घडले, माजुजाऊ साहेबाचा हात आहे. मदलसा मातेने 4 लेकरं घडिले. सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म आणि आलर्क. 4ही लेकराला पाण्यात टाकावून झोका देऊन गाणं म्हणावं, बाळा तुला कल्याण करून घ्यायचं असेल तर हे नासका संसार सोडून दे. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार चंदू. रचियला रे कंदू हे झाडून आणखी नेला तया फुकटच वेधू. तैशा परिगती होईल तुझा उपदेश मानो. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंद. उठी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंद. बाळा संसार सोडून दे मला. का सोडून द्यायचा. हजारो झाडं मधमाशा मध गोळा करतात आणि एका झाडाला कांदा तयार करतात. तुमच्या इकडे काय म्हणते त्याला, मोवळच नाही मोवळ. आणि आपल्यासारखं अतिशयानं गौरीचं धुपण घेऊन जाते आणि सगळा माल काय करते काढून आणते. माशांनी केलेले प्रयत्न फुकट गेले महाराज. आपलं बी तसं होऊ नये म्हणून संताची तळमळी. बाबा कल्याण करून घ्यायचं असेल संसार सोडून दे. कारण आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी संसारावर रात्र केला त्यांच्या पदरात दुःख पडलं, सुख नाही महाराज. म्हणून महाराज म्हणले
कारण याचा मूळ स्वभाव दुःख आहे. तात्पुरतं परिणाम, तात्पुरतं सुख आहे, पण परिणामाला मात्र दुःख देणारा संसार आहे. म्हणून संसार सोडून दे बाळ, आणि कल्याण करून घ्यायचं असेल तर परमात्म्याचा छंद धर. 4 लेकरं देवाच्या दारात नेले मधला समाधीने. माय चांगली असली तर लेकरू चांगलं वागत मला, गुरुजी चांगले असले तर विद्यार्थी चांगले वागत, आणि साधू चांगला असला तर समाज नीट वागतो मला. एसटी मध्ये 50 माणसं झोपले, झोपू द्या, काही बिघडत नाही, पण 51वा माणूस जागी पाहिजे. कोण? ड्रायव्हर. आणि 51वा माणूस जर झोपला तर 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. समाजाचे ड्रायव्हर संत येत, बाबा पुन्हा तुला हे शरीर मिळणार नाही, आणि बाकीच्या दर्द्या तुला भजन करता येणार नाही. मग या शरीर जर तुला मिळालं असेल, अंतःकरण शुद्ध करून देवाचं नामस्मरण कर. भावे गावे गीत